आज आपण सलगऱ्यामध्ये आलेलो आहे. कवठे महाकाळपासून मला वाटतं आपलं 20-25 किलोमीटर असेल. कवठे महाकाळपासून 20-25 किलोमीटरवरती सलगरे म्हणून गाव आहे. तिथे आज आपण प्लॉट व्हिजिटसाठी आलोय. सांगली जत भागामध्ये आपल्या रेग्युलर व्हिजिट होत्या. नवीन काही शेतकऱ्यांना आपल्याला आज मार्गदर्शनासाठी यायचं होतं. ज्यावेळेस आपण आता नवीन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्यावेळेस जुन्या शेतकऱ्यांनाही सर्व्हिस देणं तितकंच गरजेचं आहे. कारण मार्गदर्शन कितीही तुम्ही चांगलं केलं त्यावेळेस मार्गदर्शन करत असताना वेळच्या वेळेला प्लॉट व्हिजिट करणं, किमान महिन्यातनं तरी एक प्लॉट व्हिजिट झाली पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. कारण फळबागांवरती काम करत असताना फळबागांना जर आपण फक्त फोटो पाहून किंवा व्हिडिओ पाहून जर ऑनलाईन मार्गदर्शन केलं तर अडचणी भरपूर येतात. 100% मार्गदर्शन सक्सेस होत नाही. आज आपल्याकडे जवळपास 6 महिन्यापासून म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे ह्या शूटिंगच्या माध्यमातून की बाबा बरेचसे आज अशी समाजामध्ये आपले लोक आहेत की बाबा रोपं देताना किंवा काही बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आता आपण एखाद्याला नाव घेऊन नाही बोलू शकत, पण ज्यावेळेस मार्गदर्शन करायच्या वेळी येते रोपं देता असताना तुम्हाला 100% हमी दिली जाते की बाबा आम्ही तुम्हाला रोपं घेतल्यानंतर मार्गदर्शन वगैरे करू. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना अलीकडच्या काळात असा अनुभव यायला लागलाय की बाबा मार्गदर्शन 100% करू असा विश्वास दिला जातो, पण कुणीही तुमच्या प्लॉटवर पुन्हा येत नाही. रोपं दिली किंवा कुठलं तरी तुम्हाला एक कमिट केलं ह्याच्यानंतर कुणीही तुमच्या प्लॉटवरती येत नाही. आणि नवीन शेतकरी ज्यावेळेस पेरू शेतीमध्ये असेल किंवा अजून कोणतीही शेती असेल ह्यामध्ये ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस तो खचून जातो. तसाच एक अनुभव आपला छोटासा निकम साहेबांना पण आला होता. निकम साहेबांनी ज्यावेळेस रोपं घेतल्यानंतर त्यांनाही असं सांगण्यात आलं होतं की बाबा आमच्याकडून 100% मार्गदर्शन योग्य राहील किंवा वेळच्या वेळेला केलं जाईल, प्लॉटवर येऊन केलं जाईल. पण मला ना आपल्याला एकही व्हिजिट समोरून काही झाली नाही, समोरच्या व्यक्तीकडून झाली नाही. त्यामुळं तुम्हाला भरपूर ह्या गोष्टीमध्ये ह्यांना त्रास झाला. माझ्याशी ज्यावेळेस संपर्क केला त्यावेळेस यांचा मला वाटतं पहिला शेंडा मारण्यापासूनच आपण काम चालू केलं होतं, बरोबर का? 6 महिन्याचा आता हा आपला प्लॉट झालेला आहे. तर 6 महिन्यापर्यंत जे आपण ज्या पद्धतीने काम चालू केलं प्रत्येक महिन्यामध्ये मी तुम्हाला व्हिजिट दिली का नाही दिली का? दिली असेल तर सांगा, ऐकू येईल शेतकरी मित्रांना, ऐकू दिली आहे ना? कसं होतं सर माहितीये का, मी ही ऐकून घ्या, मी हे तुम्हाला का विचारतोय, तुम्हाला इथं का उभं करतोय. आज बरेचसे लोक येणार शेतकऱ्यांच्या प्लॉटवर जातात, बोलतात, पण आमच्या बोलण्यापेक्षा शेतकरी जास्त तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. हे तर मान्य आहे. आणि शेतकरी कधी खोटं बोलत नाही हे मला वैयक्तिक वाटतंय बरं का. मग आता ते शेवटी कसं आहे, मग मला एक सांगा, आज ह्या 6 महिन्यामध्ये मी तुम्हाला वेळेला व्हिजिट केली का? आणि जर व्हिजिट केली असेल तरच हो म्हणा, नसेल केली तरी नाही म्हणा, काही फरक नाही पडत. हा केली का? 100% केली आहे. ह्या शेतकरी मित्रांनो, मार्गदर्शन तर आपण 100% चांगलं करतोय, इथून पुढेही करणार आहे. मी प्रयत्न हा करतोय की बाबा प्रत्येक महिन्याला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचता येईल. कारण शेवटी मार्गदर्शन किती जरी चांगलं केलं ना तरी प्लॉटला व्हिजिट करणं तितकंच गरजेचं आहे. ह्याचा एक फायदा काय होतो की भविष्यामध्ये ज्या काही अडचणी येणार आहेत त्या बऱ्याचशा कमी होतात आपल्या. हे आपल्याला प्लॉट व्हिजिट केल्याचा फायदा होतो. तुम्ही बघू शकता, जरा जवळ या. हा सरासरी 6 महिन्याचा प्लॉट आहे. आपण ज्यावेळेस बहार छाटणीसाठी धरला होता, आता फ्लॉवरिंग चांगल्या प्रकारे झालेलं आहे. जवळपास नाही म्हणलं तरी एका झाडावरती 100 ते 150 ह्या दरम्यान आपलं आज फळ सेटिंग आहे. एकंदरीत हा जो 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्याला एक दिलासादायक जो अनुभव आला तो खरंच चांगला होता का? तर एक शेतकऱ्यांना आपल्या मला निकम साहेब तुमचे मोठं अशी मुलाखत नको, एक मिनिटामध्ये फक्त एवढं सांगा आमच्या शेतकरी मित्रांना की बाबा जर खरंच काम चांगलं झालेलं असेल तर झालं, ठीक आहे. नसेल झालं तरी सांगा, पण काम कसं वाटलं 100%. कारण आज तुमचं माझं अंतर पण जवळपास 200 किलोमीटरचं अंतर आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कसं होतं की बाबा आज समजा आम्ही राहायला बारामतीमध्ये जर असेल तर बारामतीमधून हा माणूस एवढा लांब येतो तर सर्व्हिस देईल का भविष्यामध्ये, हे लय महत्वाची माणसाच्या मनात भीती असते. तसं तुम्हाला माझ्याबद्दल काय अनुभव आला का? काय नाही, तुम्ही वेळेत हे काढून तुम्हाला सांगत आली ना. तुम्ही जेव्हा मला बोललं मी 100% प्रयत्न केलेला. आता एखादा 2 दिवस मागे पुढे होतातच, पण वेळेत तुम्हाला सर्व्हिस दिलेली आहे. आणि आता मी शूटिंग मध्ये आता बोललो ज्या पद्धतीने की बाबा एक 100 पासून 100, 125 काही झाडांवरती ठीक आहे थोडी लहान राहतात, तर काही आगमागा असतात, पण सरासरी आपल्या झाडांवरती 100, 125 तरी फळ सेटिंग आहे का? तर आहे का सेटिंग फळ? आहे ना, तेवढं आहे ना. म्हणजे मी बोलतो हे आता मी बोलणं अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त आहे, अपेक्षेपेक्षा पण चांगलं आहे. 6 महिन्याच्या मानाने आपल्या प्लॉट मध्ये आज जवळपास 100, 125च्या आसपास सेटिंग आहे, चांगलं आहे. आपल्याला काय एवढं नको, आपण त्यातलं थोडंफार कमी सुद्धा करू शकतो. 100% अगदीच अपेक्षित उत्पन्न आपल्याला 100% निघेल, जो भाव मिळेल तो मिळेल. पण आजपर्यंत आलेलं काम हे 100% चांगलं झालेलं असेल तर सांगा झालेलं आहे.
काय अडचण नाही. अगदी 100%. काय शेतकरी मित्रांनो, आज सरांच्या, आता सर शेवटी अनुभवाने आपल्यापेक्षाही फार मोठे आहेत, पण शेवटी कसं असतं, शेतीमध्ये अनुभव असला तरी काही ठराविक पिकं अशी आहेत की त्या पिकांमध्ये आपल्याला मार्गदर्शन योग्य लागतं. सरांनी मार्गदर्शन 100% आवडलेलं आहे असं सरांच्या तोंडून आपण बघितलेलं आहे. बरेचसे नवीन शेतकरी जे वर्ग आहे हे आता लागवड केलेले आहे किंवा काही लोकांचं जुने प्लॉट आहेत. मार्गदर्शन जर योग्य असेल तर 100% आपल्या प्लॉटला उत्पन्न चांगलं निघणार आहे. शेवटी आवाढव्य खर्च करून उत्पन्न कधीही चांगलं निघत नाही. खर्चही योग्य झाला पाहिजे, मार्गदर्शनही योग्य रीतीचं झालं पाहिजे, महत्त्वाचं वेळच्या वेळी व्हिजिट झाली पाहिजे, तर 100% आपल्याला ह्याचा कुठंतरी फायदा भविष्यात होणार आहे. अशा पद्धतीचे आपण ह्या प्लॉटवरती गेली 6 महिने झालं काम करतोय. काम उत्तम झालेलं आहे. जर कोणी इच्छुक असेल तर 100% खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. धन्यवाद. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही बोलतोय, तुमचे 1 मिनिट आम्हाला फार महत्वाचे. तो शर्ट तर दुसरा आवश्यक, तुम्ही तरी शर्टवर आहे.